अश्वगजरोदन दुःखे पाशाने उलताती. अयोध्यावासियांची अवस्था कशी बघा. भावार्थ रामायणामध्ये त्याचं वर्णन आले. दोहीचे आटता जीवन, तेवी तळमळती मीना आणि तैसे अयोध्येचे जन रामाविन तळमळती. एखाद्या डोहातलं पाणी आटल्याच्या नंतर मीन म्हणजे मासे जसे धडपडतात ना बिना पाण्याचे, तशी अवस्था अयोध्यावासियांची झालेली. आमचा राम वनवासाला चाललाय. अश्व गजरोदन दुःखे पाशाने उलताती. अयोध्यावासियांची अवस्था अतिशय वाईट झालेली. राम वनवासाला निघालाय म्हणून. तरी राम आनंदात निघालेले होते. आता माझा मुद्दा नीट ऐका. प्रभू रामराया वनवासाला गेले. 14 वर्षाचा वनवास संपला. मुद्दे येतोय मी. आता मला अख्खं रामायण काय सांगत बसायचं. दुर्जन आहे काही एवढी दुर्जन आहे की भरतानं शाप दिला तिला स्वतःची आई असताना. अगं चांडाळने माझ्या भावाला जो वनवासाला पाठवत असतील ना, तर आजपासून हा भरत तुला आई म्हणणार नाही. पापीनेस तू, राक्षसीनेस, सर्पीनेस, विष भरले तुझ्या शरीरामध्ये. मी तुझा मुलगा नाही, तू माझी आई नाहीस. आजपासून तुला आई म्हणणार नाही. आणि स्वतःच्या मुलानं दिलेला शाप आहे. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत युग बदलतील, पण कुठल्याच युगामध्ये एखाद्या नवीन जीवाला नामकरण करत असताना तुझं नाव कोणीही ठेवणार नाही. म्हणून हा एक आपल्या परिसरामध्ये एखादी काही नाही. रामायणामधली बाकी पात्र सापडतील तुम्हाला. कौशल्या सापडेल, उर्मिला सापडेल, सुमित्रा सापडेल, मारुतीची आई अंजनी सापडेल. तुम्हाला काही सापडणार. वनवास पूर्ण करून रामराया ज्यावेळी आले, मुद्दा आपला, अयोध्येची लोक वेशीवरती आरतीची ताटं घेऊन उभी होती. हो, अयोध्या सगळी सजवली होती. चारी बाजूला संपूर्ण रोषणाई केलेली होती. गुड्या उभ्या केल्या होत्या. 14 वर्षाचा वनवास भोगून प्रभू रामराया उद्या अयोध्येमध्ये येतोय. अयोध्येमधलं वातावरण उजळून निघालं होतं. आणि वेशीवरती ज्या दिशेनं राम येणार त्या दिशेला कौशल्या माता, सुमित्रा माता आणि कैकई सुद्धा आरतीचं ताट घेऊन एका कोपऱ्यात उभी होती. पण तिचं मन तिला खात होतं. बरं का, माझ्यामुळं रामाला वनवास आहे. राम ज्यावेळी अयोध्येमध्ये येईल त्यावेळी या पापिनीचं तोंड सुद्धा पाहणार. मी वनवासाला लावलाय. माझ्यामुळं माझ्या लेकराला 14 वर्ष काट्या कुट्यातून प्रवास करावा लागला. मी जरी ठरवलं तरी तो माझ्या जवळ यायचा नाही. कुलाचार, कुलधर्म, शिष्टाचार म्हणून मी आरतीचं ताट घेऊन जरी उभी असले तरी माझा राम माझ्याकडून ओवाळून सुद्धा घेणार नाही. असं मन तिचं तिला खात होतं. नीट ऐका, नीट ऐका, बारकाव्याने. ज्यावेळी प्रभू रामराया अयोध्येच्या वेशीमध्ये आत प्रवेश करतात, अयोध्यावासी सगळे वाट बघत होता. टाळ्यांचा कडकडाट झाला. रणशिंग वाजलं. प्रभू रामराया अयोध्येमध्ये येतोय. आरतीची ताट घेऊन कौशल्या माता, सुमित्रा माता आणि कैकई सुद्धा होती. जन्म देणाऱ्या कौशल्येकडे राम गेले नाहीत, सुमित्रा इकडे गेले नाहीत. पण जगाचा मालक भगवान प्रभू रामराया धावत जाऊन सगळ्यात आधी कैकईचं दर्शन घेतलं. कडकडून मिठी मारली. आई कशीच ग तू, तुझी फार आठवण येत होती मला. किती सज्जन पण आहे रामामध्ये. राम राज्य फक्त बोलायला नाही. किती दुर्जनम प्रथम वंदे सज्जन तदनंतरम. दुर्जनाला आधी नमस्कार करावा हे रामायण आणि राम शिकवतो. लक्षात ठेवा, आधी दुर्जनाला नमस्कार करावा. आणि सज्जन तर पावलो पावली तुम्हाला सापडतील सुद्धा. हो, आणि सज्जन तुमचं ऐकूनही घेईल. दुर्जनाला नमस्कार करायला केवढे धारिष्ट पाहिजे. आणि मग काही डोळ्यातून धारा लागल्या. अरे रामा, या पापिनीचं, या चांडाळणीचं तोंड बघण्याच्या लायकीचं नाही. माझ्यामुळे तुला वनवास, तू माझ्या का पाया पडलास. त्यावेळी प्रभू रामरायाने दिलेले उत्तर, या गाई तुझ्यामुळे मला किती ज्ञान मिळालं आहे. तू जर मला वनवासाला लावलं नसतंस ना, तर माझ्या भरताचं माझ्यावरती किती प्रेम आहे मला कळलंच नसतं. कसं काय. अगं मी वनवासाला गेलो, मला वाटलं होतं ज्याच्या करता मला वनवासाला जावं लागतोय तो भरत गादीवरती बसेल, पण माझ्या भावाचं माझ्यावर किती प्रेम आहे. 14 वर्ष माझ्या पायातल्या चपला त्या आसनावरती ठेवल्या, पण त्या गादीचा स्वीकार केला नाही. किती जीव आहे माझ्या भरताचा माझ्यावर, माझ्या भरताचा माझ्यावर किती जीव आहे. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायू सुतो सख्यम चापे प्लवगम नृपते कापे सौमित्रो भक्ती.
सीता सत्वम निज भुजबलम वैरिना वैरी भावहा एतत् सर्वम तव चरणयो मातुरेषु प्रसादाः. आई तुझ्या चरणाच्या प्रसादानं आणि तुझ्या कृपेनं आणि तू दिलेल्या या मला शिक्षेमुळं मला माझा भरत कळाला. तात स्नेह होतात म्हणजे बाप. माझ्या बापाचं माझ्यावरती किती प्रेम आहे आई कळालं. अगं आई मी वनवासाला गेल्याच्या नंतर पाठीमागा निरोप आला. राजा दशरथ राम 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 करून माझ्या बापानं माझ्यासाठी प्राण सोडला. हे मला तू वनवासाला लावलंस म्हणून माझ्या बापाचं प्रेम मला कळालं. हो, भरताचा महिमा कळाला. हो, मी जर वनवासाला गेलोच नसतो तो माझा मारुती मला भेटलाच नसता. लक्षात ठेव. हो, महाबली महापराक्रमी